आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 बघत आहे. पेज नंबर आहे 269. या ठिकाणी जर्नल प्रॉपर आपण तयार केलेला आहे. डेट कॉलम आहेत डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट अमाउंट रुपीज, क्रेडिट अमाउंट रुपीज. Problem number 4, rectify the following errors. First, paid rent to Nikhil has been debited to his personal account. निखिल यांना रेंट पेड केलेला आहे. ठीक आहे. रेंट पेड, रेंट हा एक्सपेन्स आहे, एंट्री होणार आहे रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. पण या ठिकाणी डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट, पर्सन आहे या ठिकाणी निखिल, डेबिट केलेला आहे निखिल अकाउंटला या ठिकाणी डेबिट केलेला आहे. मग आपण डायरेक्ट जर्नल एंट्री लिहिणार आहे. ट्रान्झॅक्शन इज फर्स्ट. रेंट जे हवं होतं ते सुरुवातीला लिहिणार आहे. रेंट अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट व्हायला हवं होतं, जे करेक्ट आहे ते आहे असं लिहिणार आपण, रेंट अकाउंट डेबिट. अँड एरर आहे रॉंगली डेबिटेड टू निखिल्स अकाउंट. ठीक आहे, पर्सनल अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे. सो रेंट अकाउंट डेबिट जे रॉंगली डेबिट आहे ते आपण क्रेडिट करणार. रेंट अकाउंट डेबिट टू निखिल्स अकाउंट, निखिल्स अकाउंट. अमाऊंट आहे 2000. being rent paid, wrongly debited to his personal account. Personal account now rectified. Second transaction. Total of sales return book is wrongly taken more by 200. सेल्स रिटर्न बुकची जी टोटल असणार आहे इट मोर बाय 200 आहे. या ठिकाणी आपण वर्किंग करूया थोडंसं. वर्किंग नोट्स. सेल्स रिटर्न बुक आहे. ठीक आहे. मग या सेल्स रिटर्न बुकवरून जर आपण सेल्स अकाउंट ओपन केला तर याच्या दोन बाजू असतील, एक असेल डेबिट, दुसरे असेल क्रेडिट. टी फॉर्मॅटमध्ये आपण या ठिकाणी मांडूयात. सेल्स अकाउंट जे असणार आहे तो व्यवसायाचा इन्कम असतो आणि सगळे इन्कम असतात ते आपण नेहमी क्रेडिटला करतो. म्हणजे याचा जो बॅलन्स असणार आहे तो या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स असणार आहे. ठीक आहे. ओके, या ठिकाणी सेल्स रिटर्न बुक आहे. ठीक आहे. मग सेल्स रिटर्न बुक असेल तर सेल्स रिटर्न अकाउंट असेल, सेल्स रिटर्न अकाउंट असणार आहे आणि त्याचा जो बॅलन्स असणार आहे तो डेबिट असणार आहे. ठीक आहे. टोटल सेल्स रिटर्न बुक इज रॉंगली टेकन मोर बाय 200. आणि हा जो बॅलन्स असणार आहे हा एक्सेस असणार आहे बाय ₹200. ठीक आहे. या ठिकाणी सेकंड ट्रान्झॅक्शन आपण बघतोय. टोटल ऑफ सेल्स रिटर्न बुक इज रॉंगली टेकन मोर बाय ₹200. मग या ठिकाणी सेल्स रिटर्न अकाउंट जो असणार आहे, सेल्स अकाउंटचा बॅलन्स हा नेहमी क्रेडिट असतो. मग सेल्स रिटर्न अकाउंटचा बॅलन्स हा नेहमी डेबिट असणार आहे. हा जो बॅलन्स आहे तो एक्सेस आहे बाय ₹200. म्हणजे ज्यावेळेस तो एक्सेस असतो त्यावेळेस तो आपण ज्या बाजूला एक्सेस असेल त्याच्या अपोजिट बाजूला आपण तो ट्रान्सफर करतो. म्हणजे या ठिकाणी ₹200 आपण क्रेडिट बाजूला ट्रान्सफर करणार आहे. या ठिकाणी आपल्याला जर्नल एंट्री करण्याची आवश्यकता नाही. फक्त आपण या ठिकाणी इकडे एक्सेस झाले ते या बाजूला आपण लिहिले
की ही जी एरर आहे ती करेक्ट होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी डायरेक्ट जर्नल प्रॉपरमध्ये एक नोट लिहूयात. नो जर्नल एंट्री रिक्वायर्ड. No journal entry required as it affects only one account. ठीक आहे, मग आपण काय केलेलं आहे, ओनली वन अकाउंट. सेल्स रिटर्न अकाउंट इज credited by ₹200. सेल्स रिटर्न account is credited by ₹200. Error rectified. एक्सप्लेनेटरी नोट आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण अमाऊंट लिहिणार नाही. ठीक आहे, एक्सप्लेनेशन आपण याला क्लोज करणार आहे. थर्ड ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहे. गुड सोल्ड टू धनराज ₹6,500 ऑन क्रेडिट वॉज नॉट पोस्टेड टू हिज पर्सनल अकाउंट. ओके, या ठिकाणी जर्नल एंट्री कशी होणार आहे बघा. गुड सोल्ड टू धनराज ऑन क्रेडिट आहे, त्यामुळं गुड सोल्डची एंट्री होणार आहे. सोल्ड धनराज इज द रिसिव्हर. धनराजच अकाउंट डेबिट. आपण हे जे वरचं वर्किंग केलं होतं ते होतं ट्रान्झॅक्शन नंबर 2 आणि आता हे जे चालू आहे ते आहे ट्रान्झॅक्शन नंबर 3. धनराजच अकाउंट डेबिट. सोल्ड केलेला आहे टू सेल्स अकाउंट by ₹6,500. या ठिकाणी ट्रान्झॅक्शन आहे गुड सोल्ड टू धनराज ₹6,500 ऑन क्रेडिट वॉज नॉट पोस्टेड. ही जी एंट्री आहे ही पोस्ट केलेली नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण फक्त पोस्ट करणार आहे. पोस्टेड काय करणार आहे, डेबिटेड टू धनराज अकाउंट बाय ₹6,500. या ठिकाणी सुद्धा जर्नल एंट्री रिक्वायर्ड नाही, सो आपण एक्सप्लेनेटरी नोट या ठिकाणी लिहिणार आहे. नो जर्नल एंट्री रिक्वायर्ड. ₹6,500 debited to Dhanraj's account to rectify or rectification. Fourth transaction is old computer purchase was debited to repairs account ₹8,000. कॉम्प्युटर परचेस केलेले आहेत, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट हवा आहे. ठीक आहे, पण या ठिकाणी ओल्ड कॉम्प्युटर परचेस वॉज डेबिटेड टू रिपेअर्स अकाउंट, पण या ठिकाणी एरर आहे की रिपेअर्स अकाउंट हे डेबिट केलेलं आहे. ठीक आहे, कॉम्प्युटर अकाउंट हवं होतं, म्हणजे करेक्ट आहे ते सुरुवातीला आपण घेणार आहे. कॉम्प्युटर अकाउंट डेबिट, कॉम्प्युटर अकाउंट डेबिट टू, त्याने रॉंगली डेबिटेड टू रिपेअर्स अकाउंट आहे, मग ते जे रॉंगली डेबिटेड आहे ते आपण क्रेडिट करणार टू रिपेअर्स अकाउंट
Amount is rupees 8,000. Amount is being, narration is being computer purchased wrongly debited to repairs account. Now rectified. Last transaction is number 5. Repairs to furniture of rupees 500 has been debited to furniture account. रिपेअर्स आहेत, जरी फर्निचरसाठी केलेले असले तरी रिपेअर्स आहेत, एक्सपेन्स आपण डेबिट करतो. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं व्हायला हवं होतं. डेबिटेड हवे होते रिपेअर्स अकाउंट, बट रॉंगली डेबिटेड टू फर्निचर अकाउंट. या ठिकाणी जे हवं होतं ते आपण सुरुवातीला जर्नल एंट्रीमध्ये करूयात. रिपेअर्स अकाउंट डेबिट हवं होते, मग रिपेअर्स टू फर्निचर असं लिहिलं तरी चालेल किंवा रिपेअर्स अकाउंट लिहिलं तरी चालेल. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू रॉंगली डेबिटेड टू फर्निचर आहे. रॉंगली डेबिटेड आहे ते क्रेडिट करणार टू फर्निचर अकाउंट. अमाऊंट इज 500. Narration is being repairs paid wrongly debited to furniture account. Comma, now rectified. क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 4 आपण पाहिला. पेज नंबर आहे 269. जर्नल प्रॉपर ॲज थँक्स.